तुम्हा सर्वांना माझ्याकडून एकदम मानाचा जय भीम। इथे रेडी होऊन मी चालली होती CBSला आणि जाता जाता एरियातली पण ऑलरेडी मिरवणूक निघालेली होती, तर ती बघितली आणि असं काय डेकोरेशन होतं आमच्या एरियामधलं। तिथून निघाले आणि तिथून मी सरळ गेले CBS साईडला। मी तुम्हाला सांगते इतकं छान डेकोरेशन होतं आणि वाईब तेवढ्या भारी येत होती। 13 एप्रिलच्या रात्री मानवंदना द्यायला तर सर्वच जण येतात आणि आज मी मागचा बॅकग्राऊंड पण म्युझिक ठेवलेला आहे, कारण की इतकं छान वाटत होतं म्हणून मी तुम्हाला पण दाखवायचं होतं, म्हणून मी मागची म्युझिक सुद्धा ऑन ठेवलेली आहे। आणि आम्हाला तो पूर्ण वर्षभर फक्त 14 एप्रिलचीच वाट असते की कधी 14 एप्रिल येईल, कधी आम्ही हा सण साजरी करू, कारण की हा सण आमच्यासाठी खूप खूप मोठा आहे। आता इथे 12 वाजून गेलेले होते, इथे वंदना चालू झालेली होती ऑलरेडी आणि नंतर आतिषबाजी सुद्धा होती, त्याच्यासाठी पण मी पूर्ण व्हिडिओ इथे टाकलेला आहे, जो की तुम्ही पण बघा। इतकी सुंदर अशी आतिषबाजी होती, त्यानंतर एवढे सर्व फटाके फुटत होते, त्यानंतर जे गाणे लागले मी तुम्हाला सांगते आम्ही इतकं नाचलेलो आहे, कारण की हा दिवस सर्वांसाठी इतका स्पेशल आहे, कारण की आज आपल्या बाबांचा वाढदिवस आहे आणि हा सण आम्ही एकदम मोठ्या पद्धतीने सेलिब्रेट करतो। आम्ही कोणत्या सणची वाट बघूया ना बघू, पण 14 एप्रिलची वाट ही आम्ही नक्कीच बघतो। आणि त्यानंतर जो आम्ही डान्स केलाय पूर्ण 1 तास, मी तुम्हाला सांगते की मजा आली आम्हाला आणि मी क्लिप भरपूर ॲड केलेले, कारण की मला तुम्हाला पण दाखवायचं होतं म्हणून। आणि आता ऑलरेडी 1 वाजून गेलेला होता आणि आता टाइम झाला होता घरी जायचा। मन तर नव्हतं करत एवढं छानसं वातावरण DJ वगैरे सोडून जायचं, आणि बस मग तिथून घरी आले। तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा माझ्याकडून मानाचा जय भीम।